राम 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 जय राम 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 जय राम पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा पूर्ण कामा पूर्ण कामा पूर्ण कामा पूर्ण कामा श्री रामा 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 ओ जय रामा 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 हो जय नाथा हो दीननाथा दीन 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 दीननाथा नाथा नाथा ओ दीन तुझिये शरणी राहो माथा तुमचे शरणी राहो माथा रामा श्री रामा 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 तुझिये चरणी राहो माथा तुमचे चरणी राहो माथा ठेवीत माथा जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय बंधु हो दीन बंधो दीन बंधो दीन बंधो दीन 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 बंधु दीन ये दीन दीन
बंधू हो दीन बंधू 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 हो दीन बंधू दीन बंधू दीन बंधू हो दीन रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू कृपा सिंधू दया सिंधू करुणा सिंधू हो श्रीरामा रामा रामा ओ जय रामा 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 ओ जय रामा रामा हो जय रामा हो पतित पावना पूर्ण कामा राम रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा आ आ आ श्री रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी आ वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा सावली दया करी करुणा सावली दया करी करुणा सावली दया करी रामदास माऊली रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया
जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी तनयावरी तनया हो तनयावरी तनया 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 जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर सावुली सुख कर सावुली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास 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 माऊली माऊली रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 श्री रामदास गुरु माझे आई भजला ठाव जावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव जावा पायी सज्जन गडसे माझे आई मजला ठाव द्यावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव जावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव जावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव जावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव जावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव जावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की आ आ प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य प्रपंची ते भाग्य वैराग्य दोही यथा सांग दोही कडे दोही यथा सांग दोही कडे प्रपंची ते भाग्य दोही कडे सांग सांग दोही कडे
दोहीकडे सांग होता तो समर्थ दोहीकडे सांग होता तो समर्थ नाही तरी व्यर्थ तारांबळी नाही तरी व्यर्थ नाही तरी व्यर्थ तारांबळी नाही तरी व्यर्थ तारांबळी नाही तरी व्यर्थ नाही तरी व्यर्थ नाही तरी व्यर्थ नाही तरी व्यर्थ तारांबळी प्रपंचिते भाग्य भाग्य प्रपंचिते भाग्य तारांबळी होते तारांबळी होते तारांबळी होते होते तारांबळी होते विचार नसता तारांबळी दास म्हणे आता सावधान दास म्हणे आता सावधान दास म्हणे आता सावधान प्रपंचिते भाग्य भाग्य प्रपंचिते भाग्य भाग्य हो प्रपंचिते भाग्य भाग्य प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य प्रपंचिते भाग्य भाग्य आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् यत्सत्येन जगत्सत्यं यत्प्रकाशेन भाति तत् यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्रीगुरवे नमः नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री जनी जनार्दन स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की श्री सद्गुरुनाथ महाराज की मंगल मूर्ति जय जय रघुवीर समर्थ। आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामराय केवलम ज्ञानमूर्ती बसणारे श्री सद्गुरुनाथ आज मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे अधिकार संपन्न या रूपाने समर्थ आले, तशी माझी धारणा पक्की आहे.
अधिकार संपन्न शास्त्री पंडित वैदिक हरिभक्ती परायणांच्या चरणी अनन्यतेने शरण जाऊन समाजातील समस्त मान्यवर सज्जन यांच्या चरणी नतमस्तक होऊन अध्यात्माच्या पवित्र चिंतनासाठी जमलेले उपस्थित अधिकार संपन्न श्रोतुगण आपण हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून दोन उत्तम कलाकारांच्या सहकार्याने आणि आपणा सर्वांच्या शुभ प्रेरणेने आणि आशीर्वादाने अल्पशी सेवा करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न. कालचा विषय मागील पानावरून पुढे चालू. प्लॅटफॉर्म तोच आहे, फक्त गाडी बदललेली आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, बुवा तुम्ही 4 दिवस कीर्तनासाठी मग एकच अभंग का घेता हो? दुसरा अभंग तुम्हाला पाठ नाहीये का? रामकृष्णांच्या भाषेत सांगतो, 2-2 फुटाचे 100 खड्डे खणण्यापेक्षा एक जाणता बोलवावा आणि त्यानं जी जागा दाखवली तिथे 200 फुटाचा एकच खड्डा तयार करावा, पाणी लागायची शक्यता असते. पण संतांनी जे सांगितलेलं ते एका दिवसात कळेल कसं हो? आणि कळलं तरी वळेल कसं? आमची समस्या कुठे सांगू का? सगळं कळतं, फक्त दुःख कुठे कळतं. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणाले, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला का सांगतो? तुम्हाला समजत नाही असं नाही, तुम्ही तसं वागत नाही आहात म्हणून मला सांगावं लागतंय. संतांचा उपदेश हा सामान्य नसतो. योग वासिष्ठ्यामध्ये प्रकरण आलेलं आहे, संतः सदोनुगंतव्यः यदि अपि उपदिशन्ति नः याहि स्वैरकथास्तेषां उपदेशः भवन्तितः. कधी कधी संत शब्द रूपाने उपदेश, कधी कधी नुसती कृपादृष्टी कृपा कटाक्षे न्याहाडिले आणि आपुले आसनी बैसविले. कधी कधी त्यांच्या स्वैर कथा वाटतात, पण त्याही उपदेश असतात. अध्यात्मात 2 गोष्टींचा विचार आहे, एक अंग उपदेशाचं आणि दुसरं उपासनेचं. उपदेश करावा कोणी? शाब्दे परेश निष्णातम ब्रह्मण्योपशमाश्रयम. शब्द ज्ञानात पारंगतच पाहिजे, पण अनुभव सिद्ध ज्ञानी. मला सांगायचं कारण, उपदेश करणारे समर्थ आहेत. असमर्थाला जे समर्थ करतात, हे ज्यांचं सामर्थ्य त्यांना समर्थ म्हणावं. अशा समर्थांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालायला सांगितलेली आहे. कालचा आपला प्रश्न आहे, दोन्ही शक्य नाही हो. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी. तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का आणि शेवटी तो पडे नरका माझी. कसं शक्य आहे? पण मंडळी, जर शक्य नसतं तर समर्थांनी सांगितलं नसतं. प्रपंच भाग्याचा कधी होतो? जेव्हा गतजन्मीचं काही सत्कर्म असेल, आपण जे भोगतो ते मागच्या जन्मीचं कर्म. भोगे ओळखावे केले पूर्वकर्म. प्रकर्षेण पंच विषयाः यत्र साधकान पीडयन्ति. तो प्रपंच प्रारब्धावरती आहे. प्रपंचातलं सुख मिळायला भाग्यच लागतं. एक प्रसंग सांगितला जातो. आमच्या रंगनाथ स्वामी निगडीकरांना समर्थांनी विचारावं, रंगोबा स्वतःला साधू म्हणून घेतोस आणि 8 बोटात रत्नजडीत अंगठ्या काय, अलंकार काय? असं असतं मंडळी, भाग्यात असेल तर कुठे असू द्या मिळतच. एक दिवस लीला केलेली आहे समर्थांनी. बाकीच्या शिष्यांना दाखवायचं होतं प्रारब्ध कसं असतं. रंगनाथ स्वामींना घेऊन समर्थ आले. समर्थ पंचायतनातले होते. ते राजयोगी. परमार्थातलाही अधिकार होताच होता, पण ऐहिक सुद्धा अगदी विपुल होतं. याचं कारण आहे, त्यांचं आडनाव देशपांडे होतं. जय जय रघुवीर. तुम्ही का हसलात मला कळालेलं नाहीये. आम्ही आपले साधे भोळे सज्जन गडावरचे बुवा हो. समर्थांनी रंगनाथ स्वामींना सांगितलं, रंगोबा हे सगळे अलंकार काढ. मी गावामध्ये भिक्षेला जातोय.
छत्र घेऊन तुझ्या मागे पुढे लोक आहेत, स्वागतासाठी हे सगळं त्यागायचं आहे. ठीक आहे. 8 बोटातल्या रत्नजडीत अंगठ्या काढल्या, गळ्यातले अलंकार काढले आणि रंगनाथ स्वामींनी समर्थांची आज्ञा मान्य केली. एका मोठ्या दगडावर म्हणा, ओट्यावर म्हणा, शांत बसले. संतांचं ध्यान कुठेही लागतं. एक सांगू, ध्यानाची ठराविक वेळ ही परमार्थाची सुरुवात आहे. सहज ध्यान ही परमार्थाची गती प्रगती आहे. आणि योग असा, समर्थ शिष्यगणांसह भिक्षेला एका गावात आले. अहो, वेळ जायला लागला आणि एवढ्यात काय झालं, सूर्य नारायण उगवलेले आपला पराक्रम दाखवतायत. हळूहळू ऊन वाढायला लागलं. रंगनाथ स्वामी आहेत त्या तिथेच आहेत. आणि योग असा, रामचंद्र पंत अमात्य ते नेमके समोरून चाललेले होते. योग असा, त्यांनी पाहिलं रंगनाथ स्वामी निगडीकर राजयोगी असे कसे, त्यांना काही चोरांनी लुटलेलं असावं. हे असं बरोबर नाहीये. त्यांनी आपला मोर्चा इकडे वळवला, आपल्या हातातल्या अंगठ्या त्यांना घातल्या, गळ्यातला अलंकार त्यांना घातला आणि स्वतः रामचंद्र पंत अमात्य आणि त्यांचे काही निवडक लोक रंगनाथ स्वामींच्या समोर हात जोडून उभे आहेत. एकानं छत्र धरलंय. समर्थ शिष्यगणांसह आले आणि पाहिलं, रंगोबा तुला मी सावलीत नको म्हटलं होतं, राहायला अलंकार काढायला सांगितलेले होते. रंगनाथ स्वामी म्हणाले समर्थांना, सावलीला मी सोडायला तयार आहे, पण ती मला सोडायला तयार नाहीये. प्रपंची ते भाग्य याच्यासाठी मंडळी. पण केवळ आणि केवळ ऐहिक जीवनाचा विचार करायचा हे आमच्या ऋषी मुनींना, तत्वज्ञानाला मान्य नाहीये. पशु पक्षी आहार निद्रा भयमैथुनंच याच्यापेक्षा दुसरं काय जीवन जगतात. मनुष्य देहाचा विचार समर्थांनी केला आणि प्रपंच भाग्याचा करा असं सांगितलं. याचं कारण आहे, पलायनवादी परमार्थ चालणार नाही. प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समन्वय पाहिजे. हे पहा, छान एका हिंदी कवीचं वाक्य आहे, न भागना है न त्यागना है, हमें बस जागना है. मिळालेल्या प्रारब्धात मस्त आनंदानं राहा. ज्या ज्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे आणि विवेकाते विसरूनी आपण कष्टी का व्हावे. एक वेळ न मागत मिळते षड्रस पक्वान आणि एक वेळ मागुनी न मिळते भाजीचे पान. प्रारब्धात कसं असेल तसं राहावं. प्रपंच करताना चिकूतल्या बियांसारखं राहावं. चिकूचं फळ पाहिलं ना तुम्ही, ते बी अलगद बाजूला जातं. दुर्दैव असं आहे, आपण प्रपंचात चिकूतल्या बियांसारखं राहत नाही, आपण प्रपंचात सीताफळातल्या बियांसारखं राहतो. एखादं तरी बी दाताखाली येतच की नाही सांगा. मंडळी, साखरेच्या डब्यातला 5 रुपयाचा नकट्या नाकाचा चमचा असतो, संक्रांतीला लुटून आलेला, त्याच्यावर सुद्धा नाव लिहिलेलं असतं. आणि तो चमचा जर नातवंडानं शेजारणीकडे विसरला किंवा ठेवला, रात्रभर झोप लागत नाही. अशी आपली स्थिती. प्रपंच सुखे करावा परी परमार्थ काही वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अरे या परमार्थाची सरी कोणासी द्यावी, जेणे परमार्थ ओळखिला येणे जन्म सार्थक केला. येर तो अभागी जन्मला करंट रूपे. प्रारब्धात आलाय. लहान लेकरं असतात, आपण 24 तास त्यांना स्वस्थ बसू शकत नाही. जा 1 तास खेळायला. लेकरानं तासभर खेळायला जावं, पण लेकरू तासभर गेलेलं 10-10 तास खेळायला लागलं तर चालेल का. खेळा ऐसा प्रपंच मानावा. ठीक आहे. आणि प्रपंच करत असताना त्याच्यातली नश्वरता, लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण. औषध घ्यायचं होतं हो.
लेकराला. पण औषध तसं घेत नाही म्हणून गुळाची गोडी लावावी, तसं एकदम सगळं त्यागायला सांगितलं तर लोक त्यागू शकणार नाहीयेत. म्हणून परमार्थाची आवड लागण्यासाठी प्रपंच. ज्यांच्याकडनं थोडस गुरुजी काही घेतोय, आमच्या त्या मंदाताईंनी सांगितलं, सध्या शेगाव शिर्डीला जे लोक जातात ना, काही काळ संसारातलं सुख मिळतं म्हणून जातात, अगदीच काहीच करत नाहीत, नको तिथे वाहवत जाण्यापेक्षा संतांकडे येतात. हा फक्त फायद्याचा भाग आहे. पण तेवढ्या पुरते गजानन महाराज मर्यादित नाहीयेत, तेवढ्या पुरते स्वामी समर्थ मर्यादित नाहीयेत. संसारातलं सुख म्हणजे खेळणं हो. खेळण्यात किती दिवस रमावं. आहे ना ते गाणं, अर्ध्यावरती डाव मोडीला, प्रपंचातली सगळी कहाणी अधुरीच आहे. आणि मंडळी, ही कहाणी एकाची नाहीये, घर घर की कहाणी आहे. खरंच सांगतो, साठी होते पण कोणासाठी कशासाठी कळत नाही गुरुजी. आयुष्याचा विचार करायचाय प्रपंच प्रारब्धावरती म्हणून, आणि परमार्थासाठी जीवन आहे. तत्तु समन्वयात समन्वय साधायचा. कसा समन्वय साधावा? याच्यातल्या येणाऱ्या दुःखाच्या अनुभवातनं विवेक जागृती, आत्मजागृती करावी. आणि पहा, आजपर्यंत अर्थासाठी धावलो, आता परम अर्थासाठी धावावं. परमार्थासाठी जीवानं प्रवृत्त व्हावं. परमार्थी वैराग्य दोही यथा सांग दोही कडे. प्रपंच सांडूनी परमार्थ कराल समर्थ म्हणाले अशा पळपुट्याला, तेने तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. आणि प्रपंच भाग्याचा होऊ शकतो विवेकानं नेटाने केला तर. अगदी समर्थांचं सांगणं आहे, समर्थांचे प्रपंच विज्ञान म्हणून एक स्वतंत्र प्रकरण आहे. कोणतीही गोष्ट विचारानं केली की आनंदाचीच आहे. त्या विचाराच्या आधी आला की मग वाटोळं लांबोळ आहे. विचारूनी बोले विवंचूनी चाले. प्रत्येक ठिकाणी विवेकी निर्णय जर घ्यायचा ठरलं तर मंडळी मला सांगा, दुःख असेल का? प्रपंचातल्या जबाबदाऱ्या पार पाडूनच पुढे परमार्थाचा प्रांत आहे. विहित कर्तव्य कर्मे करायची, चित्ताची शुद्धी करायची, आणि मगच उपासनेला यायचंय. हे पहा, लक्षात घ्या, आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलाच पाहिजे. तो न्याय न देता आपल्या पानातलं सोडून दुसऱ्याच्या पानातलं बघायला लागलो तर चालणार नाहीये. विश्वाचा प्रपंच करणारे माझे समर्थ, करावा विचार. कोणत्या वयात माझघरात बसले ध्यान लावून आणि चिंता करीतो विश्वाची. विश्वाचा प्रपंच करणारे समर्थांनी समाजाची मानसिकता पाहिली. समर्थांचं सांगणं आहे, जरी हा प्रपंच अशाश्वत मानितो तरी आम्ही यासीच धरतो. लोकांना किती सांगितलं नाही हो, सगळं सोडून नाही वेळ. मग काय करावं? याच्यात राहून रामनामाला प्रवृत्त होऊन सांगावं लागतं. अधिकार तैसा करू उपदेश. हत्तीच्या मस्तकावर अंबारी शोभून दिसली म्हणून मुंगीच्या मस्तकावर चालणार नाहीये. समोरचं पात्र पाहून, कंसात त्याची पात्रता पाहून उपदेश करावा लागतो. समर्थांनी जगाची पद्धती पाहिली. थोडासा विचार करूया आपण. 3 गुणांचा जर विचार केला तर गुरुजी, समाजात रजोगुणी जास्त माणसं आहेत की नाही? प्रापंचिक लोकच जास्त आहेत. त्यांना सगळं सोडून हिमालयात चला म्हटलं चालतील का हो? अहो, 2 तासाच्या कीर्तनाला येताना विचार करावा लागतो, जय जय रघुवीर. हे पहा, मी 2007 साली एकदा इथं आलेलो आहे. आपलं बीड आणि कीर्तनाची भीड मला माहिती आहे. उद्यापासून जरा गर्दी वाढावी, काही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये, हे प्रचाराचं कीर्तन आहे म्हणून. चांगल्या गोष्टीची जाहिरात झाली पाहिजे. गुरुजी, आपलं स्वप्न आहे, आमचं तरी आम्हा तरुण कीर्तनकारांचं, क्रिकेटची गर्दी, सैराची गर्दी जोपर्यंत कीर्तनाला होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
नको तिकडे जग चाललेलं आहे, त्याला या ट्रॅक वरती आणायचं कोणी सांगा. खूप आनंद आहे. आम्ही मुठभर लोक आहोत, वारकरी कीर्तन सगळ्यांपर्यंत पोहोचलं. कीर्तनच आहे ते. आम्ही रामदासी लोक असलो तरी लक्षात घ्या, मला वारकरी कीर्तनाबद्दल खूप आदर आहे. माझ्या आजोबांनी पंढरपूरची माघी वारी शेवटपर्यंत केलेली आहे. समाजाला घडवण्यासाठी धारकरी चालतील, वारकरी चालतील, पण समाजाचं दुर्दैव सांगू, आज वारकरी आणि धारकरी यांच्यापेक्षा वारकरी जास्त झालेले आहेत. बदललं गेलं पाहिजे, टीका टिप्पणी नाहीये. समन्वय साधायचा. नाथांचा प्रपंच पहा, वेदेही जनकाचा पहा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. आपण त्याच्याशी किती अटॅच राहायचं याच्यावरती. साक्षी भावानं पाहावं आणि भाविक हो परमार्थी वैराग्य. दोही यथा सांग दोहीकडे. समर्थांचा पिंडच असाय, विरक्त आहे तो. असा एकमेव असेल पहा जगतामध्ये हा महापुरुष. द्विज सावधान ऐसे सर्वत्र ते विवाह मंगली म्हणती. ते एक रामदासे ऐकिली त्या असो सदा प्रणती. जीवनाचा सूक्ष्म विचार समर्थ करतात. विचारानं प्रपंच करायचा आहे आणि वैराग्याच्या बळावरती परमार्थ. हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. विरक्तीनं परमार्थ करायचा, दोन्हीची सांगड घालायची. असं जे करतात त्यांचं जीवन धन्य. आपला कालचा विषय होता मुळामध्ये अपूर्ण असणारा प्रपंच. तो भाग्याचा होण्यासाठी काही गोष्टी अनुकूल लागतात. काल फक्त सूची दिलेली होती, त्याचं विवरण करतो आणि 7:15 पर्यंत पूर्वरंग. कीर्तनाचं शास्त्र आहे. 2 तासाचं कीर्तन म्हटल्यानंतर 15 ते 20 मिनिट नमन करावं लागतं. 2 साथीदार असतात, त्यांच्या इशाऱ्यावर बुवानं नाचावं लागतं. जय जय रघुवीर, कारण त्यांच्याशिवाय आडतो हो. डावे पक्ष बरे असतात, कधी कधी उजवे. जय जय तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना, अशी स्थिती होते. थोडंसं गाणंही लागतं. उगाच काही न करता नुसतंच प्रवचन केलं तर हे म्हणतील बोलावला कशाला आम्हाला. बरं, नुसताच गात बसला तर लोक विचार करतील हा गाण्याचा कार्यक्रम आहे का कीर्तनाचा. एक 2 तासाचं कीर्तन म्हटल्यावर 15 ते 20 मिनिट नमन, 45 ते 50 मिनिटे ब्रह्मनिरूपण, ज्याला पूर्वरंग म्हणतात. कीर्तनाचा प्राण. जास्तीत जास्त 45 ते 50 मिनिट पूर्वरंग पाहिजे, त्याच्या पुढे जाऊ नये आणि कमी होऊ नये. एक 2 तासाच्या हिशेबानं कीर्तनाचं शास्त्र 45-50 पर्यंत चालतो. तुम्हाला सांगू का, काही काही जणांचा पूर्वरंग 60 नंतरही संपत नाही हो. जय जय रघुवीर. वयाच्या 90व्या वर्षी माथेरानला जावं वाटतं, माथ्यावर रान जमा झालं तरी. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. मंडळी, वारीमध्ये नाचायला लाज वाटते. सैराट मधलं गाणं लागलं, कोणाचं लग्न असेल तर 82-85 वर्षाची सुद्धा नाचतात हो. आणि तुम्हाला सांगतो, ती नाचताना असे दिसतात याला काही लाल मुंग्या चावल्या का काय. मंडळी, प्रपंच भाग्याचा होण्यासाठी 13 गोष्टी अनुकूल लागतात. आता पाहावं 13 पैकी आपल्याला किती अनुकूल आहेत. मनुष्य जन्म. ज्या अर्थी आपण कीर्तनाला आलेलो आहोत त्या अर्थी स्वतःला मनुष्य म्हणून घ्यायला आहोत की नाही, एवढं तरी बस झालं.
मानुष्यम, लक्ष सर्वांचं इकडे, वरवंशजन्म, मनुष्य देह मिळाला पण नको तिथे मिळाला तर काय उपयोग आहे? हे पहा, मनुष्य देह मिळाला त्यातही या भारतभूमीमध्ये, मी पुढे चालून बोलण्याचं धाडस करेन, त्यातही महाराष्ट्र प्रांतामध्ये, संतांच्या भूमीमध्ये, मंडळी, उत्तम कुळामध्ये जन्म. आमचे डोंगरे शास्त्री सांगायचे, आपण सगळे ऋषींचे पुत्र आहोत. आपलं गोत्र काय सांगतं? आपण कोणाचे अंश, कोणाचे आपण आहोत? उत्तम कुळामध्ये जन्म भाग्याचं लक्षण आहे, त्याच्याशिवाय प्रपंच भाग्याचा नाहीये. मनुष्य जन्म मिळाला पण नको तिकडं. ज्याच्या घरात चारवाकाचीच परंपरा आहे, खाओ पिओ ऐश करो, काय उपयोग आहे? ज्याचे वंशी, ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, ज्याचे वंशी, ज्याचे वंशी, ज्याचे वंशी, ज्याचे वंशी, ज्याचे वंशी, ज्याचे वंशी, ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, ज्याचे वंशी, त्याचे वंशी, त्याचे वंशी, ओ त्याचे वंशी माझा जन्म देई देवा. त्याचे वंशी, ओ त्याचे वंशी, त्याचे वंशी, त्याचे वंशी माझा जन्म देई देवा. आज जरा बरं वाटतं, काल समाधान नाही झालं हो. ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी रंगली राम नामी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, बरंच वाजवायचं, काळजी करू नका, अभी तो झाकी है. पुढच्या वेळेस योग आल्यावर रोज तराणा एक एक. ज्याची वाणी रंगली राम नामी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी, ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याचा माझा, त्याचा माझा सहवास घडो स्वामी, त्याचा माझा सहवास घडो स्वामी. ज्याचे वंशी, ज्याचे वंश, ज्याचे वंशी कुलधर्म राम सेवा, ज्याचे वंशी. त्याचे वंशी मज जन्म देई देवा, त्याचे वंशी मज जन्म देई देवा, देई देवा, देई देवा, देवा. वरवंश जन्म, उत्तम कुळामध्ये. कशावरनं ओळखायचं भाविक हो?
थोडासा विचार करा. अनेक घरांची पुण्याई असते, 9-9 पिढ्या पंढरीची वारी. गडावरती लोक पहा येणारे. वय थकलं तरी दासनं मी चुकवत नाही तो. मानकरी हो, मानासाठी नाही, ते सेवेसाठी. ही घराण्याची पुण्याई. अशा कुळात जन्म तेव्हा भाग्य. म्हटलं मनुष्य जन्म मिळाला उत्तम कुळात. पण खायची भ्रांत, काय उपयोग आहे विभवा. लेकुरे उदंड झाली, काय उपयोगाचं. आणि तुम्हाला सांगू काय त्याची लीला आहे. ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, नवस सायास करून होत नाहीत. आणि ज्यांच्याकडे खायची भ्रांत, दरवर्षी पाळणा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, दरवर्षी बाळा झो झो रे कुलभूषणा. पुढचं मला म्हणायचं नाहीये, झोप लागेल मलाच. विभवा वैभव पाहिजे, दीर्घायु, उत्तम कुळात जन्म, संपत्ती असावी. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. 22 पिढ्यांची राम उपासना तेव्हा समर्थांचा अवतार. 9 पिढ्याची पंढरीची वारी तेव्हा तुकाराम महाराजांचा अवतार आहे. भाविक हो, संन्यास आश्रमानंतर गृहस्थाश्रमात विठ्ठल पंतांना यावं लागलं. अपवादानं का? कारण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांना अवतीर्ण होण्यासाठी असं पवित्र कुळ लागणार होतं हो. विभवा एक लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी याच्यात मोजायच्या नसतात. घराला घरपण देणारी माणसं ही सुद्धा वैभव नाही का? यांच्या पायात काटा मुडला तर यांच्या डोळ्यात पाणी येतं, ही श्रीमंती नाही का? संकटात 4 माणसं धावून येतात, ही श्रीमंती नाहीये का सांगा? केवळ फिक्स डिपॉझिट एवढंच नसतं हो. श्री याचा अर्थ अनेक प्रकारचं यश. मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु. 4थं लक्षण सांगितलंय प्रपंच भाग्याचा होण्यासाठी उत्तम कुळात जन्म आहे. पण मंडळी, आयुष्य कमी काय उपयोगाचं. जुन्या काळात कोणी नमस्कार करायला आला की शतायुषी भव. वाढदिवसाला जीवेत शरदशतम आहे की नाही? आजही पद्धती आहे की नाही? भरपूर आयुष्य पाहिजे. एक लक्षात घ्या, सध्याच असं आहे, जी पुण्यवान माणसं त्यांचं आयुष्य फार कमी. माऊली श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज, छत्रपती शिवराय. एक लक्षात घ्यावं, कधी कधी चांगल्याला दृष्ट लागते हो. दीर्घायु, आयुष्य भरपूर पाहिजे. थोडासा विचार करा, कोरोनाच्या महामारीमध्ये अशा काही काही घटना घडल्या. 102 वर्षाचा म्हातारा गृहस्थ सही सलामत घरी आला, पण घरातला एकच खांब कमावणारा एकुलता एक काळाच्या आड. दीर्घायु, आयुष्य ही सुद्धा संपत्ती, आयुष्य सुद्धा लागतं हो. मला वाटतं सेवा करावी, मला वाटतं काही त्याच्यासाठी आयुष्य नको का? प्रपंच भाग्याचा होण्यासाठी दीर्घायु. आणि 5वी गोष्ट आपण पाहायची, हे पाहून थांबायचंय, आरोग्यता. उत्तम आरोग्य पाहिजे हो. सध्या एवढे नाजूक झालेले आहेत लोक. तीर्थ घेतलं तर सर्दी होते, आरती घेतली तर डोकं दुखतं, सरबत चालत नाही, चहा पचत नाही, कॉफी सहन होत नाही, म्हणजे इंड्रेल पी पुंडलिक. काय उपयोगाचं आरोग्य? दुधात भिजवलेली मस्त मोहन टाकून केलेली करंजी ओल्या नारळाची 25 वर्षाच्या बंड्याला चावत नाही. कोणी मारलं तर मुळमुळ रडत येतो, याला काय उपयोगाचं सांगा? आरोग्य ही पाहिजे.
सगळ्याच बाबतीत थोडासा विचार करायचा आहे. आज शौर्य असेल पण धैर्य राहिलेलं नाहीये. अगदी जवळचं सांगतो, लातूरची घटना. आमच्या वर्गातला एक मित्र, मारवाडी समाजाचा, एकुलता एक. अगदी मी घर दाखवेन, कोणाचं गृहछिद्र उघडं करायचं नाहीये. 12वीला अपेक्षेपेक्षा गुण कमी मिळाले म्हणून त्यानं सुसाईड करून घेतलं. त्या आईला वेड लागलं, धैर्य संपलं हो. जुन्या पिढीनं जे सहन केलं ते तरुण पिढी नाही सहन करू शकत. आयुष्य तर पाहिजे पाहिजे, पण उत्तम आरोग्य. समर्थ पहा, 1200 सूर्य नमस्कार. आम्ही 12 तरी घालावेत. अर्थात लवकर उठलो तर पुंडलिक एवढंच बोलतो आज, जय जय रघुवीर. पाण्यात राहून माशाशी वैर करून चालत नसतं, लक्षात घ्या. जय जय रघुवीर. दीर्घायु आरोग्यता, उत्तम आरोग्य. जुन्या काळातले कष्ट पहा. जात्यावरचं दळण, आडाचं पाणी, सगळं काम घरच्या घरी. त्याच्यामुळे आरोग्य ठणठणीत. अहो, काही काही माणसं 80-90 वर्षाची स्वप्नात गोळी घेतलेली नाही. आमच्या भरतबुवांचंच वाक्य, सहज त्यांची आठवण. त्यांच्या गावात सध्या खाऊचा डबा असतो की नाही मुलांचा, तसा गोळ्यांचा डबा असतो. आम्ही ट्रिपला माणसं नेतो, गोळ्यांचा डबा. सकाळी उठल्यानंतर गोळी, शुगर फ्रीची गोळी, नाश्त्यापूर्वी गोळी, नाश्त्यानंतर गोळी, झोपण्याची गोळी, झोप लागावी म्हणून गोळी, पुन्हा लागत नाही म्हणून दुसरी गोळी, उठल्यानंतर गोळी, जेवताना गोळी, झोपताना गोळी. मंडळी, हे आयुष्य आहे का? दीर्घायु आरोग्यता. समर्थांचं चरित्र एकच सांगतं, मेलेली मन, पिचलेली मनगट आणि कमकुवत झालेल्या मेंदूंना पुनरुत्थान द्यायचं आहे. प्रपंच भाग्याचा होण्यासाठी मनुष्य जन्म मिळाला पाहिजे, उत्तम कुळामध्ये जन्म मिळाला पाहिजे. हे आपल्या हातात नाहीये. दोन गोष्टी आपल्या हातात नाहीये. मानुष्यम वरवंश जन्म विभव. समजा नाही उत्तम संपत्ती स्थिती असताना जन्म, पण पराक्रमानं मिळवू शकतो. दीर्घायु, हे पहा, कोणाचं आयुष्य वाढत नाही, पण जे आहे ते नीटनेटकं करता येतं की नाही. आरोग्यता. आणि तिसरं सन्मित्रम. हे पहा, चांगला मित्र मिळणं प्रपंच भाग्याचा होण्यासाठी लागतं हो. चांगला मित्र तर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. एकच सांगतो, कर्ण खूप चांगला, पण नको त्याच्या संगतीनं बिघडला. महाभारत वाचा, कर्ण खूप वाईट आहे, चांगला नाहीये, पण संगतीनं बिघडला. आणि याच्या विरुद्ध सख्य भक्ती देखानवल तया प्रभूचे. अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपणू पार्थाचे करीतो असे. जय जय रघुवीर. जय जय श्री सद्गुरुनाथ महाराज की. कोणाचा सोमवारचा उपवास वगैरे नाहीये ना? बरं, सगळ्यांचं दुपारी चहा पाणी झालेलं आहे ना? नक्की ना? एकदा जय जयकार होऊन जाऊ द्या ना. थोडासा आवंढा गिळाला भुवालाही जरा आराम मिळतो. आणि मंडळी, एवढ्यामध्ये एखादं सुंदर ते ध्यान उघड्या डोळ्यानं जर झोपी गेलं तर ते जागं होऊ शकतं. ज्यांना भरपूर वर्षे कीर्तन ऐकायचा सराव असतो की नाही, असा एखादा भारतरत्न असतो, उभ्या उभ्या झोपी जाऊ शकतो. काही काही लोकांना असं असतं हो, घालीन लोटांगणला जाग येते. सुजन हो सन्मित्रम. चांगला मित्र मिळणं, संगत चांगल्याची मिळणं. आणि खरं सांगतो, संगत चांगल्याची मिळाली तरी टिकवणं. जय जय रघुवीर समर्थ. बरी संगत मला म्हणजे सन्मित्रम. थोडासा विचार करायचा आहे, संगतीचा परिणाम होतोच की नाही सांगा?
संगाचा रंग काहीतरी परिणाम करतो आणि करतोच. आमच्या स्वरूपानंदांचा एक अभंग आहे. सन्मित्रम, चांगला मित्र असावा. तो चांगला मित्र मिळणं, लाभणं हे उत्तम प्रपंचाचं लक्षण आहे. थोडासा विचार करूया. आपण 13 गोष्टींपैकी आपल्याला अनुकूल किती? सन्मित्रम. हे पहा, मित्र अनेक असतात, पण सखा एखादाच असतो. आणि सखा शब्द थोडासा उलटा करा बरं. काय होतं? काय होतं? अरे वा, खास, बरोबर आहे ना. म्हणून खास गोष्ट सांगतो. सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण. करी चिंता निवारण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण. मज सावरिता हरी, मज सावरिता हरी, हरी हा. मज सावरिता हरी, मज सावरिता हरी, मज सावरिता हरी, मज सावरिता हरी. गावात पठे. आरी विघ्न दूर करी, आली विघ्न दूर करी, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, सखा माझा, सखा माझा, सखा माझा नारायण. जय जय रघुवीर समर्थ. उत्तम सखा ओळखायचा कसा? एक लक्षात घ्या. तोंडावर परखड बोलतो, पण हिताचं. स्वार्थासाठी गोड बोल्या नको हो. गोड बोल्यान साखर चोऱ्या. भाविक हो, असं एखादं व्यवहारासाठी पात्र लागतं. काही गोष्टी आपण कुठे बोलू शकत नाही, पण एखादा सखा त्याच्याशी अगदी मराठीत सांगतो, शेअर करू शकतो की नाही सुख दुःख. तो चांगला मिळणं. आणि अगदी सांगतो, समानशिले पुढचं बोलायची गरज नाही. जेव्हा आवड सारखी असते ना, आवड आपली आपली, तेव्हा सख्य असतं. चांगला मित्र मिळणं हे प्रपंच भाग्याचा होण्यासाठीच आवश्यक लक्षण आहे. 6 गोष्टी झाल्या. आता राहिलेल्या 7 उद्याच्याला 6 वाजता. 6:15 उभा राहिलो, काळजी करू नका. 8:05 पर्यंत भैरवी, 8:15 गच्छन्ती. उद्या 5:45 हजर पूर्वरंग पदामध्ये माझ्या समर्थांनी. ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही नाण्याच्या बाजूंचा विचार केलाय. स्वतः मायेचा त्याग करून विरक्तांचे शिरोमणी समर्थ विश्वाचा प्रपंच सुखी करण्यासाठी सिद्ध झाले. जगाची परिस्थिती पाहिली, लक्षात घ्या. खायला भाकरी नसेल तर परमार्थ होणार नाही. टोकाची निवृत्ती जगाला शक्य नाहीये.
स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, ज्याचा भोग बळकट त्याचा त्यागही बळकट असतो. संसारात राहा पण त्याच्या अनुभवातनं हे पहा, संसार म्हणजे परमार्थाची प्रयोगशाळा आहे. आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातनं चित्त व्याकुळ झालं पाहिजे, ते संतप्त झालेलं परमार्थात संतृप्त झालं पाहिजे. याच्यासाठी परमार्थाच्या प्रांतात यायचंय. भाविक हो, परमार्थाची एक श्रीमंती असते, वेगळी मजा असते हो. चक्रवर्ती सम्राटापेक्षा पारमार्थिक लोक श्रीमंत असतात. थोडासा विचार करा, एवढी वर्षे झाली या गादीचं पावित्र्य श्रीमंती किती आहे. हार कोणाला मिळतात, कोणाच्या पुण्याईनं, कोणाची पुण्याई आहे ही गादी? नारदांची, नामदेवांची, समर्थांची, संतांची श्रीमंती, परमार्थाची श्रीमंती आहे. मनुष्य जन्म केवळ 4 भिंतीचा संसार करण्यासाठी नाही आहे. आहार निद्रा भयमैथुनांच्या एवढ्या पुरतं मर्यादित जीवन नाही आहे. या ठिकाणी परम अर्थ साधायचा आहे. हे न साधता केवळ इकडे केलं, उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला, असंच जर जीवन जगलो तर याला काही अर्थ नाहीये. समर्थांना प्रपंच भाग्याचा पाहिजे, मिळमिळीत अजिबात नाही. हट, दाराची नीट कडी लागत नाही, बेसिनला नीट पाणी नाही, एक गॅस चालतो दुसरा नीट नाही, पंखा फास्टच असतो स्लो होतच नाही, याला प्रपंच म्हणतात. उशी मिळाली तर तक्की असतो, नाही तर काहीच नाही, याला प्रपंच नाही. हट, मिळमिळीतपणा नाहीये हो. पराक्रमानं सगळं मिळवावं हे पहा. दरिद्री राहास संत सांगत नाहीत, सगळं मिळवा, पण हे सगळं रामानं दिलेलं याचा विचार करा. विदेही जनकासारखं राहा, नामात राहून या व्यवहारी सर्व भोग सेवावे, पण हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. असा प्रपंचात राहिलो. फक्त एक आहे, प्रपंचाची ॲलर्जी येऊ नये, तेवढी फक्त खबरदारी. एका ठराविक मर्यादेच्या नंतर त्याच्याशी फार अटॅच राहू नये. आपला रोल संपला की बस. 3 तासाचं नाटक नाटकापुरतच पाहावं, आनंद घ्यावा. पडदा पडला की आपल्याला मूळ घर गाठायचं याचा विचार करावा. तसं ठराविक टप्प्यानंतर आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूरदेशी, ते घर आपल्याला गाठायचंय. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, तिथे जाण्याचा विचारही करावा. तो कसा याचा विचार उद्याच्या सत्रात करूया पूर्वरंग पदामध्ये. आता पूर्वरंग घेतलाच पाहिजे. माझे समर्थ म्हणाले, प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंची ते भाग्य. प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य, तोही यथा सांग, तोही यथा सांग, दोही कडे दोही यथा सांग. नमस्कार माझा. प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंची ते भाग्य. दोही कडे सांग, होता तो समर्थ, दोही कडे सांग.
नाही तरी व्यर्थ तारांबळी, नाही तरी व्यर्थ तारांबळी, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य, प्रपंचिते भाग्य, प्रपंचिते भाग्य, प्रपंचिते भाग्य, भाग्य, भाग्य. वेदा नाही नाही कळला अंत पारया सा. जायचंय तिकडेच आता, वळायचंय पूर्वरंग पदानंतर आपण आख्यान भागाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मस्त आपण गाण्याचा आनंद घ्यायचा आहे. पहा, त्यांनी सांगताना 8 सांगितलेले आहेत. माझं घड्याळ 15 मिनिट मागे आहे. मी देशपांड्यांच्याच घड्याळाप्रमाणे चालणारा 5-10 मिनिट. आणि खरं सांगू का, आपलेपणा असला की स्वामी कायदा नसतो लक्षात घ्या. जिथे कायदा तिथे आपलेपणा नसतो. आणि खरं सांगू का, 2 तासाची जबाबदारी म्हटल्यानंतर पुन्हा सांगतो, इतर ठिकाणी कीर्तन गुंडाळणं बरोबर आहे, पण मंडळी आपल्या सद्गुरूंच्या सेवेला मी पुन्हा सांगतो, काही झालं तरी कुठेही गेलो तरी वेळ शक्यतो चुकवत नाही हो. इतर ठिकाणी बदली दिला तर चालेल एवढं सगळं, पण माझा जेवढा रोल त्याला पार पाडणं गरजेचं आहे. पेपर मनापासून सोडवायचा. किती मार्क्स देतील ते बघू आता 23 फेब्रुवारीला. आमच्या कौस्तुभजींनी तर सांगितलं, बुवा तुम्ही 50, बुवा तुम्ही 50, त्याच्यावर 1 देणार नाही. बघू आता 23 फेब्रुवारीला काय उजाडतंय ते. थोडंसं पाणी पाजाल का कौस्तुभ? सोनियाचा दिन वाटे तोची मज, सोनियाचा दिन वाटे तोची मज. येती गुरुराव येती महाराज दीना घरी, येती महाराज दीना घरी, दीना घरी, दीना घरी. सोनियाचा दिन वाटे तोची मज, सोनियाचा दिन वाटे तोची मज. गुरुराज माझा पूर्ण कृपावंत, गुरुराज माझा पूर्ण कृपावंत. शांत करी चित्त, शांत करी चित्त भेटोनिया, शांत करी चित्त भेटोनिया, भेटोनिया, भेटोनिया. सोनियाचा दिन वाटे तोची मज. महाराज तुम्हा काय हो कठीण, महाराज तुम्हा काय हो कठीण. गती मनाहून थोर तुझी, गती मनाहून थोर तुझी, थोर तुझी, थोर तुझी.
सोनियाचा दिन वाट तोची मज. आता गुरुराया उगा का उशीर, आता गुरुराया उगा का उशीर, आता गुरुराया उगा का उशीर. नाम निरंतर, नाम निरंतर, ओठी तुझे नाम निरंतर, ओठी तुझे, ओठी तुझे, ओठी तुझे. सोनियाचा दिन वाट तोची मज. अंत नका पाहू सद्गुरु प्रल्हादा, अंत नका पाहू सद्गुरु प्रल्हादा, अंत नका पाहू सद्गुरु प्रल्हादा. सुखानंद कंद यावे वेगी, सुखानंद कंद यावे वेगी, यावे वेगी, यावे वेगी. सोनियाचा दिन वाट तोची मज. येती गुरुराव, येती महाराज दीनागारी, येती गुरुराव दीनागारी, दीनाघरी, दीनाघरी. सोनियाचा दिन वाट तोची मज. सोनियाचा दिन वाट तोची मज, वाट तोची मज, वाट तोची मज. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे एवढे वाईट आहेत, एवढे वाईट आहेत, माझ्या सगळ्या टाळ्या यांनी खाल्ल्या हो. अरे वा. भाविक हो, पारमार्थिक पिंडाचा कोणी साथीदार असला की ते कीर्तन रंगत. मोठमोठे कीर्तनकार जे झालेले आहेत ना, खरंच सांगतो, आधी कीर्तनकारांच्या साथीला असायचे, मग बडे बडे कीर्तनकार झाले. फारसा परिचय नाहीये, पण एकच सांगतो, तुमचं आराध्य दैवत प्रल्हाद आहे आणि माझं कुलदैवत नृसिंह असलं तरी आमचं आराध्य दैवत त्या निमित्तानं प्रल्हादच आहे की नाही? सांगा, तेवढं तरी तुमचं आमचं जुळलं. भाविक हो, कुठलंही गाणं हे गळ्यात येऊ नये, ते पोटातून यावं. ते इथं तर जावं, पण आधी इथं भिडावं. वा रे वा. कीर्तनातला उद्यापासून आणखी 5 मिनिट घ्या माझा वेळ. म्हणजे कसं होतं लक्षात घ्या, तुम्हालाही वेळ देतो उद्या, काळजी नको. उद्याचा जो सांप्रदायिक भिक्षेचा विभाग आहे, तो कृषी नगर, बलशाली नगर, नामदेव नगर, नगर पूर्व, पिंपळे नगर, आशा टॉकीज परिसर, नाट्यगृह परिसर, चाणक्यपुरी, गोविंद नगर आणि विद्यानगर किंवा विद्यानगर पश्चिम, इथे जे लिहिलेलं आहे त्या विभागातले आपण असाल. आनंदाचं या विभागात आपल्या परिचयातलं कोणी राहणार असेल तर त्यांना कल्पना द्या. हे पहा, भिक्षेला मर्यादा असतात. 8 ते 12, 12:30 पर्यंत ही मंडळी प्रत्येकाच्या घरासमोर न येऊ शकणार. अनेकांचं गल्ली बोळातलं घर,
नेमके कोणी ऑफिसला गेलेले असतात, काही कामानिमित्त. आपण आपली भिक्षा इथे समर्पित करा. समर्थांच्या चरणपादुकांचं दर्शन. हे पहा, तसं म्हणण्यापेक्षा समर्थ या रूपात आलेले, ज्यांना सज्जन गडावर येणं शक्य नसेल, समर्थ त्यांच्यासाठी आलेले. रामदासाची माऊली आणि आळशावरी गंगा आली, त्या पर्वणीचा लाभ घ्या. सध्या तीर्थराज प्रयागला महाकुंभ आहे की नाही सांगा. पण मी सांगतो, केवळ तिथेच महाकुंभ आहे असं नाहीये. तुमच्या चंपावती नगरीत सुद्धा, बीड नगरीतही महाकुंभ आहे. का? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम अधिष्ठान आहे. याही त्रिवेणी संगमाचा आनंद घ्या भाविक हो. पाहता पाहता आता 2-3 दिवस संपले, मध्यंतर झाला खरं. केव्हा 30 तारीख येईल सांगता येत नाही. अधिक श्रोत्यांना, अधिक साधकांना याचा लाभ घेता यावा याच्यासाठी सांगतो. आपण समर्थांच्या चरणपादुकांचं घरी पूजन करा. चांगलं वाङ्मय आहे. तन मन धनानं सेवा करायची, त्यांच्यासाठी नाहीये, आपल्या भविष्यासाठी, आपल्या पिढ्यानपिढ्यांचं कल्याण व्हावं याच्यासाठी आहे. हा सगळा अट्टहास, हा जो गोवर्धन उचलायचा आहे आपण, तो आपलं काही कर्तव्य म्हणून आणि आपलं पुण्याईचं पाढवळ वाढावं म्हणून आपल्या सगळ्यांचं ध्येय सत्कर्म योगे वय घालवावे. आता कोणाला कशा सत्कर्मानं आपलं पुण्य वाढवायचंय, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त एक आहे, वेळ निघून गेल्यानंतर मग रडत बसायची वेळ येऊ नये. मना जे घडी राघवे विण गेली, नको. आयुष्याचा क्षण, आपल्या अन्नाचा कण आणि कमावलेलं जे धन आहे त्याचा नेहमी सत्कारासाठी आणि सत्कर्मासाठी वापर कराल, एवढी विनंती आहे. क्षणभर भगवंताचं नाम घेऊ. आणि आरती लावली, मला प्रश्न पडला, म्हणजे पूर्वरंग आत्ता थांबायचा चालेल ना? उत्तरंग सांगितलेला चालेल, ठीक आहे. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा कीर्तन थांबलेलं असेल. परंपरेप्रमाणे क्षणभर भगवंताचं नाम घ्यायचं. आपण सगळेजण ताठ बसलेला आहात अशी मी कल्पना करतो. मस्त छान बसा. खणखणीत नाम, दणदणीत नाम येऊ द्या. अधिकार संपन्न मंडळी सगळी कीर्तनाला बसली की फार खरं कसं तरी होतं हो. अशा थंडीमध्ये घाम फुटायचं काम आहे. स्वामी सुद्धा बसलेले आहेत खुर्चीवरती. बघू बुवा कसा रडतो ते. एक परीक्षा संपली, आता महापरीक्षा. ओ रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 हो रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रामदास गुरु माझे आई, मुदला ठाव जावा पायी.
रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी जनगणीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा ओ रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा सीताकांत स्वरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की योगी राज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री जनी जनार्दन स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ती जय जय रघुवीर समर्थ. वरदप्पा सावकारांचा मुलगा श्रीनिवास सगळं 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 काही उत्तम होतं पण फक्त गठजोड्या होता. पण काय याचं पुण्य काय कुलाचं पुण्य असेल जगाला देणारा 6 महिने याच्याकडे मागायला येतोय हो. गरीब ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या जगन्यंत्या परमात्म्यानं यावं. अरे माझ्या मुलीचा विवाह, मी गरीब ब्राह्मण आहे आणि दीनांवरती दया करणं याच्या इतकं पुण्याईचं काम नाहीये. तुझ्याकडे एवढं असताना दे न मला. अहो यानं किती अपमान केला असेल. आज नाही उद्या ये, आज नाही उद्या ये. मंडळी दुसरं दुकान किंवा दुसरं गिराईक नव्हतं का हो मागायला. एक लक्षात घ्यावं, ज्याच्याकडे पुण्याईचं पारडं तिकडेच भगवंत येतात किंवा ज्यांच्या नगरीचं पुण्य त्याच नगरीकडे समर्थ येतात. बरं मंडळी 6 महिने झाले काय लोचट संतापला आणि एक नाणं दिलं हो. राजा उदार झाला आणि भोपळा दान केला. एक नाणं. भगवंत म्हणाले असू दे, अपमान केला त्याचं काही नाही पण द्यावं लागलं याला कोणत्या तरी प्रकारानं आणि ते नाणं घेतलं. आता याचं कुटुंब कसं हे पाहण्यासाठी भगवंत याच्या घरी आले. कालचा कथाभाग इथपर्यंत. याची जी धर्मपत्नी होती तिचं नाव लक्ष्मी असं. जुन्या काळातली नावं तशीच हो. गोविंद गोपाळ पुरुषांची लक्ष्मी, भागीरथी, सरस्वती अशी नावं. आमच्या मुंबईमध्ये एका मुलीचं नाव ठेवलं बापानं श्लेष्मा. त्यांना सांगितलं घटना दुरुस्ती कर. म्हटलं का श्लेष्मा याचा अर्थ संस्कृतात नाकातल्या धारा. पुंडलिक. अहो ती लक्ष्मी होती खरीच गृहलक्ष्मी. आले अतीत भ्यागत जाऊने दीजी भुकिस्त यथानुशक्त्या दान देत तो सत्व गुण जाणावा. पण मर्यादा, स्त्री जातीला मर्यादा. यजमानांना जर द्यायला आवडत नसेल तर स्त्रियांचं फार चालत नाही हो. बहुतेक घरामध्ये पुरुषांचं प्राबल्य, इथे स्त्रियांचं चालत नाही. काय करावं. मनातली मांडी मनात. कधी दान धर्म नाही, कधी काही नाही, काही नाही. एवढं सगळं वैभव पण सद्बुद्धी यांना कधी होईल. अहो एवढ्या परंपरा आपल्या पंढरीच्या वारीच्या, पण ती परंपरा खंडित होते असं वाटावं. बराच वेळा तिनं बोलण्याचा प्रयत्न करावा पण श्रीनिवासानं तिचं तोंड दाबून ठेवावं. गप्पा बस. आणि असा हा परमात्मा त्या वेशातला आला आणि आपलं दुःख सांगितलं. लक्ष्मी धर्मवती सुशील गृहिणी सत्पात्र दानी रत
ऐकोनी द्विजवर्य भाषण मनी झाली बहु चिंतित, द्यावे काय तयासी म्हणून या ती आठवे श्रीपती, आणि नासा भूषण द्यावयासी सुचले देई त्वरेती सती. बाई, या ब्राह्मणाकडे पाहिल्यानंतर एवढा पवित्र भाव माझ्या मनात, अगदी देवासारखे आलात हो. सगळं आहे पण तिजोरीच्या किल्ल्या यजमानांकडे, माझ्या मालकीचं काहीच नाही. हा पण एक आहे ना, माझ्या माहेराहून आलेली नथ आणलेली, तिच्यावर मात्र माझी मालकी. ही घ्या. यांनी घेतली आणि बस. परमात्म्यानं ठरवलं, या श्रीनिवासाची तूच गुरु ठरशील आणि तुझ्या पुण्याईनं तो परमार्थ मार्गाला येईल अशी योजना करतो. म्हणून ती नथ घेऊन अगदी डुलत 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 यांची स्वारी श्रीनिवासाकडे आली. आता कालचंच गिराईक येताना पाहिलं आणि असा चेहरा केला, असा चेहरा केला. तुम्हाला सांगतो कसा चेहरा झाला. 14 जानेवारी आला पुन्हा काही मागायला. जरा भगवंत आज रुबाबात होते, असं असतं की नाही, लक्षात घ्या. कालपर्यंत जरा जड पावलानं आज जरा मस्त यायला लागले, असं होतं. बुवा उशीर आला की जरा खाली मान घालून येतो, वेळेवर आला की पुंडलिक, त्या दिवशी जरा कॉन्फिडन्स जागा असतो. आणि मंडळी, भगवंतानं ती नथ दिली, हे पहा, याचं मूल्य करून मला पैसा दे. या श्रीनिवासानं पाहिलं, 6 महिने याला झुलत ठेवलेला, 6 महिने यानं नथ दिली नाही, आज याच्याकडे आली कशी. यानं पाहिलं, आता व्यापाऱ्याची नजर होती, सराफी होता, रत्न पारखी होता, काय दृष्टी असेल. मंडळी, त्यानं पाहिली याच्याकडे कशी, नक्कीच हा गावात गेला असेल मागायला. आणि या पुरंदरपुरामध्ये असं कोण असेल उदार झालेलं, नक्की माझी लक्ष्मीच असेल. असा संतापला. यानं सांगितलं, पहा, याचं मूल्य मी करतो आणि उद्या त्याचं तुम्हाला देतो मूल्य. हे म्हणाले, नाही, आजच बघा ना, 7:45 वाजले, 8:15 पर्यंत मूल्य केलं तरी चालेल हो. एवढंच करायचं होतं. डोळ्यात अंजन घालायचं, त्याची वस्तू त्याला द्यायची आणि बस. या श्रीनिवासान पाहिलं, नासाभूषणासी अवलोकी जेव्हा, नासाभूषणासी अवलोकी जेव्हा, नासाभूषणासी अवलोकी जेव्हा, नासाभूषणासी. म्हणे मग तेव्हा त्या विप्रासी आपुल्या वस्तूचे मूल्य काय द्यावे, आपुल्या वस्तूचे. वस्तू पाहिली, म्हणे मग यावे उदयिक. जुन्या काळातली गझल या चालीतली. रात सवत भारी, आपलीच वस्तू दिसते, आपल्या वस्तूचं काय मूल्य द्यावं हे पहा. तुम्ही उद्या या. भगवंत म्हणाले, ठीक आहे, पण उद्या नक्की मूल्य द्याल ना. अरे म्हणजे काय,
आणि ती नथ घेतली, श्रीनिवासानं आपल्या तिजोरीत ठेवली, बंद केली तिजोरी. आणि तुम्हाला सांगतो, हा पराक्रम नक्की माझ्या लक्ष्मीचाच आहे. मला न विचारता तिनं नथ दिली हे त्यानं जाणलं. आणि तुम्हाला सांगतो, जो ताण 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 करत जो निघाला, आता जाऊन काय तिला शिक्षा करावी विचार करतोय. आणि मंडळी, आपल्या पेढीहून हा श्रीनिवास जो उठला आणि वेग आवेग त्याचा स्वतःवरच्या मनाचा कंट्रोल सुटला, ताण 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 करत जो घरी आला, येताना यजमानाचा तो वेश पाहिला, चेहऱ्यावरचा रंग पाहिला, आणि या लक्ष्मीनं ओळखलं पुढे काय घडणार आहे. लक्ष्मी, सांग काय, तुझी नथ कुठे आहे? अहो, तुम्हाला काय पुरुषांना त्याचं डाव्या उजव्या हातानं कुठेतरी ठेवलेली असेल, आज का विचारता? का विचारतो? काय आज विचारतो म्हणजे सांग कुठे? ती म्हणाली, अहो, एवढ्या धावपळीमध्ये कुठेतरी ठेवलेली असेल बाई, वेळ सापडली, कधी मला वेळ मिळाला सापडली की देईन. आणि पहा, कधीतरी घालायची असते ना ती. काय तुम्हाला त्याच? नाही, सांग सांग. मेळविन मातीत तुझला, बोले तो क्रुद्ध की सतीला हो. जर नाथ नाही दिलीस आणून, आजच्या आज तुझा जीव घेऊन जो बोलायला लागला, तिनं विचार केला, मरणाला रात्र आडवी, जरा संकट दूर करावं. आणि तिनं सांगितलं, अहो, कुठेतरी असेल भरल्या घरामध्ये, आता त्याच्या वाचून काही अडलं नाही. नाही 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 नाही, दाखव. आणि तिनं उत्तर दिलं, अहो, घरातच असेल, देईन मी, नाही चालणार, दाखव. आता नाईलाज झाला, आहे घरात बदली, पडला से भ्रमची मम मतीला हो. माझ्या मनाला भुरळ पडली असेल बाई, एवढ्या लगबगीमध्ये कुठेतरी ठेवलेली असेल, देईन शोधून. नाही, आपण नथ त्या विप्राला दिलेली, हे यजमानांना कळलं, त्यांना आता सहन झालं नाही, काय करावं. आणि सहन शक्तीचा बांध फुटला तिचा. देवघरात आली, पांडुरंग परमात्म्याच्या समोर हात जोडला. हात जोडलेले त्या भगवंताला सांगते, देवा, आजपर्यंत सहन केलं स्त्री जातीनं म्हणून. अरे, यांना कधी कोणाला घरी आलेलं आवडत नाही, कधी कोणाला दिलेलं आवडत नाही. केवळ केवळ धनाचा संग्रह, धनाचा संग्रह. माझ्या माहेराहून आलेली वस्तू आणलेली, ती सुद्धा दिलेली, यांना चाललं नाही, काय करू. आज यांचा राग अनावर झाला, माझा जीव गेला तरी चालेल, पण आता मी दिव्य घेईन. काय करू मी आता? आणि तिला एकच उपाय सुचला. आपल्या कुलदैवतीला अडवायला लागली, देवा, त्या ब्राह्मणाकडे पाहून मला अकारण दया निर्माण झाली. त्याचं ते गोड बोलणं. अहो, कोणी गरजवंत असेल तर 2 हातानं नाही, असेल तर 10 हातानं द्यायचं असतं. श्रिया देयम, रिया देयम, श्रद्धया देयम, अश्रद्धया देयम, पण देयम. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेणाऱ्याने घेता घेता आहे न हो. पांडुरंगा, त्याची गरज पाहून मी दिली, काही दिल्याचा अहंकार नाही. अरे, देवासारखा मला वाटला. आणि पहा, आज माझ्या यजमानांच्या पुढे माझं काही चालत नाही, पण पहा, तू धाव आता, धाव धाव भगवंता, पंढरीनाथा, तू धाव आता, धाव आता, धाव आता भगवंता, विनविते
मी पंढरीनाथा. भक्ताचे संकट पाहून येसे, तव कीर्ती ऐकिली ऐसे. देवा, भक्तावरती संकट पडलं की धावून येणार रे तू. आज विनंती करते तुला, अशा या यजमानांच्या स्वभावाचा मला उबग आला, विटले आता मी. आणि काय केलं हो, जवळ हिरकणी होती, ती बारीक करून आपण पाण्याच्या घोटासोबत घ्यावी आणि आपलं आयुष्य संपवावं म्हणून निर्णय केला. आणि शेवटचं त्या परमात्म्याला, पांडुरंगाला विनंती करू लागली, नाही तरी आज माझा जीव जाणारच आहे. यजमानांच्या पुढे माझं काही चालणार नाही. आणि स्वतःच्या देहावर उदार झालेली लक्ष्मी मंडळी त्या हिरकणीची पूड केली आहे. सरबतात आपण एखादी जायफळाची पूड किंवा वेलदोड्याची पूड घालावी तशी घातली आणि ते प्राशन करून आपलं जीवन संपवावं, आपली जीवन यात्रा संपवावी म्हणून ते भांड इथपर्यंत आलं. हो, कुठेतरी पेरलेलं उगवत हो मंडळी. ते भांड इथपर्यंत आलंय. लक्ष्मीने आपली आता जीवन यात्रा संपवायची म्हटल्या बरोबर अचानक त्या भांड्यामध्ये ती नथ येऊन पडली. लक्ष्मीनं पाहिलं आणि आता खात्री पटली, आलेला ब्राह्मण साधा सुद्धा नव्हता. हे एवढं जे प्रत्यंतर आहे, हा रोकडा साक्षात्कार आहे. याचं कारण तो कोणीतरी वेगळा आहे. बाहेर आली, डोळ्यातल्या अश्रूंचा पूर वाहतोय आणि ती नथ यजमानांच्या हातात दिली. यानं पाहिलं, तिजोरीतली नथ आणि ही सारखीच आहे. लक्ष्मी खरं सांग. आणि तिनं सांगितलं, नाथ आता माझा जीव गेला तरी चालेल, जीव घ्या, पण मी सांगते, काही काळापूर्वी एक गरजू ब्राह्मण आपल्या घरी आलेले. त्यांचा तो पवित्र भाव, त्यांचा चेहरा पाहून, त्यांची गरज पाहून, अहो एवढंच माझ्या मालकीचं मी दिलं. तुमच्याशी क्षणभर खोटं बोलले असेन, पण मी आता माझी जीवन यात्रा संपवण्याचा विचार करत असताना ही नथ या भांड्यात आली. असं ही नथ आली कशी काय, याला आश्चर्य वाटायला लागलं. मंडळी, ती नथ घेऊन पेढीकडे गेला. तिजोरीचं द्वार उघडलं, तिथे नथ नव्हती. ती नथ इथे पाहिल्यानंतर आला. आणि खरं सांगतो, आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट हो. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. नाथ, एवढं परमात्म्यानं दिलेलं, तुमच्या वडिलांनी परोपरीनं तुम्हाला समजावून सांगितलेलं, अहो साठलेलं पाणी जास्त चांगलं नसतं, पुण्याईचा झरा पाहिजे, धनाचा झरा पाहिजे. अहो जर एवढं दिलं तर काय हरकत आहे द्यायला. आणि काय सांगावं, विचाराची एक ठिणगी जी पडली. उद्या त्या विप्राला मी बोलावलंय मूल्य घ्यायला. लक्ष्मी, तू ज्याला नथ दिलीस त्याचा हा पराक्रम दिसतोय, तो सामान्य विप्र नाहीये. उद्या मूल्य घ्यायला येईन, तुझ्या समोर आणेन, बघू कोण आहे तो. आणि मंडळी, ती रात्र त्या दिवसाची हळूहळू टळायला लागली. दुसऱ्या दिवशीची प्रभात काल, कधी पेढीवरती जातोय असं त्याला झालं. आणि आज कधी नव्हे तो विचार, आज गिराईक किती याचं नाही, आज नफा मिळवेन त्याचा विचार नाही. गेला विप्र कुठे मग पाहे, 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 गेला विप्र कुठे मग पाहे.
विप्र कुठे मग पाहे. झळझळ नेत्रातून जल वाहे, झळझळ नेत्रातून जल वाहे. दया घना विठुराया पाहे, दया घना विठुराया पाहे, पाहे दीन जना. या दिशेकडनं येईल का, इकडनं येईल का, मागाहून येईल का? तो विप्र मूल्य घ्यायला येईल ना. दया घना विठुराया पाहे, पाहे दीन जना. हो पाहे दीन जना, हो पाहे दीन जना. मंडळी, आता विप्र कशाचा येणार आहे हो, ज्याची किंमत त्याला दिलेली होती. कावऱ्या बावऱ्या नजरेनं पाहतोय आणि खात्री पटली. हळहळला मग मानसी, झाला अपराध आपुला कळला. वळला भक्ती पथाला, विठू दर्शनाला की जीव तळमळला. भक्ती वाचोनी मुक्तीची मज जडली रे व्याधी. भक्ती वाचोनी मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला मीच खरा अपराधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. आज माझे ग्रह बरे आहेत, काल फारच प्रतिकूल होते. मीच खरा अपराधी, विठ्ठला मीच खरा अपराधी, विठ्ठला. क्या बात रे बठे. आणि मंडळी, पुन्हा सांगतो, ज्याच्या भोगात ताकद त्याच्या त्यागातच ताकद असते. चक्रव्यूह भेदून जाण्यासाठी असा एखादा लागतो. एक विचाराची ठिणगी पडली, लक्ष्मी खरंच भाग्यवान आहेस तू. अगं या रूपात आलेला विप्र सामान्य नव्हता. तू त्याचं दर्शन घेतलंस ना. हो अगं तो आला नाही. तिनं सांगितलं, खरं सांगू अहो तो विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ तोच आला होता. हो तोच आला होता. 6 महिने लक्ष्मी त्याला मी तिष्ठत ठेवलं ग एका नाण्यासाठी. जग त्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलं, आतुर झालेलं. धनाची धुंदी माझ्या नेत्रपटलावरती म्हणून मला तो प्रत्यय आला नाही आला. काय करू सांग. आणि मंडळी, परमार्थी वैराग्य त्यानं विचार केला, इस तन धन की कौन बढाई. धनाचा मोह पण शाश्वत धन मला कळलं नाही. आणि पुरंदरपुरामध्ये दौंडी पिटली त्यानं. अरे या नगरीतले पंचक्रोशीतले या मी माझ्या घरावर तुळशी पत्र ठेवलंय आणि ज्याला जे घेऊन जायचंय ते जा. गावातल्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. अहो चिमणी गेली तर कधी दाणा मिळायचा नाही तिला, अशाच्या घरी एवढं सगळं. पण भाग्योदय त्याचा पारमार्थिक होणारा होता. बरेचसे लोक आले, ज्यांना जे जे हवं ते घेऊन गेले. आणि मंडळी, एका वस्त्रानिशी त्यानं निघायचं ठरवलं. असं चरित्र प्रल्हाद महाराज साखर खेरडा.
खरंच सांगतो त्या जीजी माय काय असतील हो. कालच यांना म्हटलं प्रल्हाद महाराजांचं जे अष्टक केलंय ना, आमच्या श्याम काकांच्या आई अमरावतीच्या, कुठलं शाळेतलं शिक्षण, पण परमार्थाचं शिक्षण पोटातनं यावं लागतं, युनिव्हर्सिटीतनं नसतं मंडळी. गृहदान केलं, वैभव त्यागलं, कुंकवाचा करंडा घेऊन लक्ष्मी निघाली. श्रीनिवासानं सांगितलं, लक्ष्मी सगळंच त्यागलं तर करंड्यावरती तरी मालकी आपली कुठली. करा विचार. आता त्याला परमार्थाची किंमत कळायला लागली आणि मंडळी तो निघाला. झाला मनी अनुताप तयाला, झाला मनी अनुताप तयाला. गेला पंढरपुरी, हो गेला पंढरपुरी. राहिला चंद्रभागे तिरे, हो चंद्रभागे तिरी. राहिला चंद्रभागे तिरी. भीमे माझी स्नान करोनी, भीमे माझी स्नान करोनी. विठ्ठल चरणावरी, विठ्ठल चरणावरी. वाहतो नित्य फुले मंजिरी, वाहतो नित्य फुले मंजिरी. चालू राहू द्या. कुठे आला हो? ज्या परमात्म्याला मी भुलवलं त्याच्या नगरीमध्ये पुरंदरपुराहून आता प्रपंचपुरीची वेस ओलांडली, प्रवृत्ती रूपी सासर ओलांडलं आणि आता खऱ्या माहेरी आला, पंढरपुरामध्ये आला. एका काळातलं एवढं ऐहिक सगळं भाग्य तेवढाच विरक्त झाला. एक दिवस, 2 दिवस, किती दिवस पंढरपुरात राहिला? 12 वर्षे. खरं सांगतो, श्रीमंत माणसांना सुखाची चटक लागली की मग साधं जीवन जगायला नको वाटतं हो. आम्हा कीर्तनकारांना सुद्धा स्पेशल खोली वाटते असावी. खरा विचार करा, नामदेव राय समर्थ काय असतील हो. पंढरपुरात 12 वर्षे माधुकरी मागायची. एकाच्या घराचा आश्रय घेतला, पडेल ते काम करावं, त्याचा काहीतरी मोबदला द्यावा. चंद्रभागेत स्नान, 5 घरं भिक्षा मागावी, नगर प्रदक्षिणा, कुठे तुळशी फुलं असतील, भगवंताचं दर्शन घ्यावं. देवा 6 महिने तुला मी ठगवलं रे, एकदा या डोळ्यांना फक्त तुझं ते रूप दाखव, ते रूप दाखव. मंडळी, धट्टा कट्टा एक दिवस कोणी माधुकरी दिली असेल, दुसऱ्या वेळी देताना सहनम सर्व दुःखानाम, क्षमादी षटक संपत्ती पैकी तितिक्षा नावाचा एक गुण आहे. सगळं सहन करायचं. एकदा या गादीवरती उभं राहिल्यानंतर सगळं सहन करावं लागतं. हारही आणि प्रहार दोन्ही सहन करायचं. मंडळी, समर्थांचा कॅमेरा 24 तास बुवाकडे ऑन असतो. सगळं सहन करावं. लक्ष्मीला सांगावं, त्या रूपातल्या त्या परमात्म्याचं तू दर्शन घेतलंस, माझ्यापेक्षा अधिक भाग्यवान. दररोज भगवंताच्या दर्शनाला जावं, पण देवा त्या रूपात आलास, त्या रूपानं ठकवलं रे मला. 12 वर्षे राहिलाय आणि कोणतीही गोष्ट लक्षात घ्या, सिद्ध होण्यासाठी कमीत कमी 12. 36 वर्षे 3 तप झाल्यानंतर एखाद्या क्षेत्रात आपलं लौकिकाचं म्हणा, याचं म्हणा, भाग्य उदयाला येतं. कमीत कमी 36. 12 वर्षे राहिला. दररोज भगवंताच्या दर्शनाची भूक, तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी राहावे. ही स्थिती विठ्ठला
समचरण तुझे धरितो विठ्ठला समचरण तुझे धरितो. सुमनताई कल्याणपूर. रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरितो विठ्ठला समचरण तुझे धरितो विठ्ठला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामी. रोज त्याच भूकेनं यावं, डोळ्याची भूक फक्त एकदा त्या रूपात दर्शन द्यावं आणि भाग्योदयाची वेळ आली मंडळी. असाच एक दिवस दर्शनाला आलाय. त्या विटेवरती आपलं टक अर्पण केलं. असा देव आहे हो पांडुरंग. खरं सांगू, एक तुळशीचा हार बस झालं पावला. आपलं मस्तक, आपलं सगळं ओझं चरणावर घेणारा पांडुरंग आहे. पण खरं सांगू, नको त्या रंगात रंगण्यापेक्षा 60 नंतर एक श्रीरंग नाहीतर पांडुरंग. खरंच त्याचा रंग वेगळाच आहे आणि त्याचा रंग ज्याला कळला तो प्रपंचाला विटलाच हो. दर्शनासाठी आलाय एक दिवस. विटेवरी उभा, कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ उभा, कैवल्याचा गाभा चंद्रभागे काठी. दर्शन घेतलं आणि डोळे वर करून पाहिलं. 12 वर्षापूर्वी ज्या वेशात आला होता ना ब्राह्मणाच्या, त्या वेशात दिसायला लागला हो. पुन्हा डोळ्याच्या पापण्या मिटल्या आणि पाहिलं तर पुन्हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. लक्षात यायला लागलं, सखया माझ्या शीनलासी, सखया माझ्या शीनलासी. सखया माझ्या शीनलासी, सखया माझ्या शीनलासी. हे सच्चिदघन हे करुणाघन अचल सुखाच्या राशी. एवढं मटेरियल असेल तर कीर्तन, स्टलाट रालारा कथा सांगणं नाही हो. हे सच्चिदघन हे करुणाघन अचल सुखाच्या राशी. सखया माझ्या शीनलासी. देवा काय सांगू रे, नाटकाचा पडदा पडावा पुन्हा ते रूप दिसावं. आज साश्रू जलांनी त्या विटेवरच्या त्या चैतन्याला अभिषेक घातला. लक्ष्मीला दिसायला लागलं हो. वा 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 वा. जीवनात याच्यापेक्षा आनंद कोणता, याच्यापेक्षा सोनियाचा दिन कोणता सांगा. मध्यंतरीचं पद आणि पांडुरंग परमात्म्यानं प्रकट होऊन सांगितलं, श्रीनिवासा अरे तुझ्या घराण्याची पुण्याई म्हणून तुझ्याकडे आलो होतो. भाग्य आहे तुझं. आता एक लक्षात घे, 12 वर्षे राहिलास. 12शाब्दे मग वसुनी पंढरीत. 8:30ची गाडी आहे माझी. दुष्ट दुर्जन उत्पात करीती तेथ. आता राहू नको इथे. पांडुरंगा म्हणजे तुझ्या चरणाला सोडून जाऊ हो. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही. श्रीनिवासा आता इथून पुढे तू दक्षिण भारतात जा. माझी कृपा असेल आता तू जिथे जाशील ते तीर्थ होईल, ते क्षेत्र होईल. जा. आणि पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, आता तुझं बारस, नवीन जन्म तुझा. सर्पानं कात टाकल्यानंतर पुनर्जन्म पुढचा असतं की नाही. आता श्रीनिवास म्हणून तुला लोक ओळखणार नाहीत. तू राहणारा पुरंदरचा आणि माझा दास म्हणून संत पुरंदरदास.
कर्नाटक प्रांतामध्ये पहा काय भजन आहे. भाविक हो, भगवंताची भक्ती उत्तरेकडे तुलसीदास आहेत, समर्थ रामदास दक्षिणेकडे भक्त पुरंदरदास. सामान्य अतिसामान्य मनुष्य सुद्धा या मार्गाला आल्यानंतर कोणत्या अवस्थेपर्यंत जातो याचंही द्योतक आहे. केवळ प्रपंच करणं जीवनाचं ध्येय नाही, तोंडी लावण्यापुरता प्रपंच मुख्यांग जीवनाचं परम अर्थ तो साधावा. तो ज्यानं साधला त्याचं जीवन धन्य आहे. हे साधण्यासाठी विचाराची बैठक लागते. तो विचार म्हणजे नेमका कोणता? त्या विचाराचे 3 टप्पे आहेत, 3 ग्रेड आहेत त्याचे. तो विचार आपण उद्याच्या पूर्वरंगात पाहूया. आता आमच्या गुरुजींनी समर्थांचं चरित्र काही सांगायला सांगितलंय. उद्या जशी समर्थ बुद्धी देतील तसं. आमच्या आदरणीय सोन्नाबुवांनी बरेच वर्षे दौरे करून समर्थ चरित्र यांच्या मनावर एवढं बिंबवलेलं आहे, त्यांच्यासारखं नाही मला सांगता येणार. प्रयत्न करतो. पूर्वरंगपदामध्ये प्रपंच सुद्धा भाग्याचा करा, पण पहा जीवनाचं मुख्यांग ते ठेवा. हे सांगताना समर्थ म्हणाले, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. तोही यथा सांग दोही कडे, दोही यथा सांग. दोही यथा सांग, दोही यथा सांग, दोही यथा सांग. दोही कडे, दोही कडे. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. परमार्थी वैराग्य. परमार्थी वैराग्य. आजच्या पेक्षा उद्या जास्त गर्दी होईल हा विश्वास आहे. उद्या जरा पेटंट चरित्र समर्थांचं सांगतो. जाता जाता खुश ठेवावं कौस्तुभजींना. व्यवस्थापक खुश राहिले म्हणजे बुवाची अवस्था सुधारते हो. तसं 23 वर्षे